नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे लोक राहुल गांधींच्याबद्दल जेवढा विचार करत असतील ना, तर राहुल गांधी हे त्यांच्या विचारापेक्षा 100 पट पुढे आहेत असं सध्या तरी जाणवते. याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. वंदे मातरमवरून अनेक नेते भाजपचे, राहुल गांधी, काँग्रेस, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले. आणि म्हणजे कुठेतरी राहुल गांधी यांना वंदे मातरमच्या जाळ्यामध्ये पकडायचं आणि मग त्यांची छवी पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न करायचा, काँग्रेसला टार्गेट करायचं, अशा प्रकारची काहीतरी रणनीती भारतीय जनता पक्ष आखत होता. आणि राहुल गांधी मात्र त्याच्या कितीतरी पुढचा विचार करत होते. म्हणजे आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाने संसदेच्या मागच्या अधिवेशनात आणि याही अधिवेशनात महिला आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशनचा जो काही कायदा आहे तो करण्याचा प्रयत्न केला होता. आणि दोन्ही वेळेस विरोधकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. बरं, म्हणजे भारतीय जनता पक्षाने याआधी महिला आरक्षणाचं बिल एक मंजूर केलेलं आहे आणि त्याला दोन्ही सभागृहामध्ये मान्यता मिळालेली आहे. विरोधी पक्षांनी त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला पूर्ण सपोर्ट केला होता. आणि त्याच वेळेस नरेंद्र मोदी यांनी म्हणजे फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत महिलांना आता आम्ही 50% जागा देत आहोत आणि महिलांचा उद्धार आम्हीच करणार आहोत आणि असं या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आपण बघितलेलं आहे. परंतु अचानक काय झालं, पुन्हा महिला आरक्षणाचं विधेयक आणलं आणि मग त्याच्या आडून पुन्हा डिलिमिटेशन करायचं आणि संसदेच्या जास्तीत जास्त जागा वाढवायच्या, अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाची रणनीती होती. परंतु आपण बघितलं मागच्या ह्या अधिवेशनामध्ये म्हणजे एकही दिवस संसदेचं काम व्यवस्थितरित्या चाललं नाही. सरकारने जी काही विधेयकं मंजूर केली तर ती केवळ म्हणजे 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट अशा कालावधीमध्ये मंजूर केलेली आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे चर्चा झालेली नाही, काहीच नाही. म्हणजे ज्या पद्धतीने संसदीय कामकाज चालायला पाहिजे तर ते कामकाज या सरकारला म्हणजे भाजपच्या सरकारला चालवता येत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष काँग्रेसला महिलांच्या विरोधातील पक्ष संबोधण्याचा किंवा त्यांच्यावर असा एक प्रकारचं टार्गेट करण्याचा प्रयत्न करून पाहिला भारतीय जनता पक्ष. आणि म्हणूनच अर्थातच मग आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी आणि काँग्रेसलाच महिलांच्या विरोधातील असल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तो काही सक्सेस झालेला नाही. कारण की आता म्हणजे विरोधकांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्याला एवढं जास्त हायलाईट केलं आणि लोकांच्यापर्यंत तो मुद्दा नेला की भारतीय जनता पक्ष हे महिला आरक्षणाच्या आडून वेगळंच काहीतरी करत आहे. आणि म्हणजे विशेषतः उत्तर भारताकडील ज्या जागा आहेत जिथे भारतीय जनता पक्षाला म्हणजे त्याचा जनाधार आहे किंवा तिथील जास्तीत जास्त जागा तो जिंकू शकतो, अशा ठिकाणच्या जागा वाढवायच्या आणि यापुढे मग आम्हीच सत्तेमध्ये राहू, अशा प्रकारची रणनीती भाजपने आखल्याचं यावरून दिसत होतं. आणि ते विरोधकांनी म्हणजे विशेषतः काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी हे देशासमोर आणलं. मग भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणेच मग रडीचा डाव खेळत वंदे मातरमवरून रणकंदन उठवण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुन्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर पूर्ण काँग्रेस पक्षाला म्हणजे टार्गेट करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जनता पक्षाला तेही जमलं नाही. आता आपण बघितले परवा संदीप पात्रा हा जो काही खासदार आहे, म्हणजे आधी प्रवक्ता होता आणि आता तो खासदार आहे. परंतु या संदीप पात्राने राहुल गांधीवर टीका करताना म्हटलं की त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि त्यांना वंदे मातरमपासून लपायचं आहे. म्हणजे वंदे मातरममुळे त्यांच्यावर जी काही टीका टिप्पणी होत आहे आणि देशातले लोक त्यांच्यावर नाराज होत आहेत, जे देशभक्त नागरिक आहेत ते राहुल गांधीचा तिरस्कार करीत आहेत, अशा पद्धतीचं जे काही बाष्कळ बळबळ या संबित पात्राने केली, तर त्यांना असं वाटलं होतं की वंदे मातरम किंवा बाकीच्या या काही सगळ्या भानगडीमध्ये आपण यांना अडकून टाकू. पण तसं काही झालं नाही. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काल जे पुण्यामध्ये जे छात्रों की गुंजमध्ये राहुल गांधी यांनी महिलांचे अनेक प्रश्न म्हणजे अगदी सुरक्षेपासून नोकरीपर्यंत तर थेट मनुस्मृतीपर्यंत म्हणजे राहुल गांधींनी टप्प्याटप्प्याने आणि एकदम पद्धतशीरपणे म्हणजे स्लाईड शो करून हे सगळं दाखवलं. आणि भारतीय जनता पक्षाला तर म्हणजे त्यांच्या विचारातही नसेल की राहुल गांधी नेमकं करणार काय आहेत यावेळेस. त्यांना एवढी भनक लागली होती की हा जो कार्यक्रम आहे तो विशेषतः महिलांसाठी असेल. परंतु राहुल गांधी थेट मनुस्मृतीपर्यंत जातील आणि मग सरकारवर टार्गेट करतील एक प्रकारे की सरकार कसं दुतोंडी भूमिका घेत आहे किंवा दुटप्पी भूमिका घेत आहे,
इकडे तर म्हणते की आम्ही महिलांसाठी राखीव जागा वाढवणार आहोत किंवा त्यांच्यासाठी आम्ही संसदेमध्ये मोठं प्रतिनिधित्व देणार आहोत, परंतु काँग्रेस त्याला विरोध करत आहे. आणि परंतु राहुल गांधी यांनी महिलांच्या थेट म्हणजे महिलांना स्टेजवर बोलून त्यांचं ऐकून घेत, म्हणजे महिलांसाठी आपण काय करू शकतो आणि महिलांना या संस्कृतीने इथल्या आणि जी संस्कृती सध्या ज्या संस्कृतीची ग्वाही देत हे जे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आहे, इथली संस्कृती, इथली परंपरा, अगदी मनुस्मृती या सर्वांना भारतीय जनता पक्ष आदर्श मानत आलेला आहे. आणि त्यानुसार महिलांवर कसे बंधनं घालण्यात आलेली आहेत, महिलांचं कसं एक प्रकारे त्यांच्यावर असमानता दाखवण्यात येत आहे. म्हणजे सारखंच काम करणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या वेतनामध्ये पण किती तफावत आहे हे राहुल गांधी यांनी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीत महिलांच्याकडे व्यवस्थेचं अद्याप लक्ष नाही आणि महिलांना ज्याप्रमाणे सन्मान द्यायला पाहिजे त्या पद्धतीचा सन्मान अद्यापही आपल्या देशातून मिळत नाही. अशा पद्धतीची सगळं सांगताना त्यांनी एक प्रकारे महिलांना आपल्याकडे वळवण्यासाठी एक रणनीती आखल्याचं आपण त्या कालच्या म्हणजे त्यांच्या कार्यक्रमातून बघत आहोत. आणि भारतीय जनता पक्षाला आता यावर काय करावं हे सुचत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षावर एक प्रकारे त्यांना ते गांगरले आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे राहुल गांधी यांनी एक प्रकारची गुगली टाकलेली आहे. यांच्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाला सुचत नाही की आता याला उत्तर कसं द्यायचं. आता आज देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरला एक असाच कार्यक्रम आहे, म्हणजे ते JNGशी चर्चा करणार आहेत असं सांगण्यात आले. परंतु आपण मागे बघितलं की मोहन भागवत यांनी फक्त संघाच्या शाखेतील मुलांनाच तिथे मार्गदर्शन केलं. देवेंद्र फडणवीस हे दुसरं काय करणार आहे. त्यांच्याकडे देशातील जो खरा JNG आहे आणि जो इथे सत्ता परिवर्तन पाहिजे त्यांना किंवा सत्ता परिवर्तनाच्या आधी व्यवस्थेमधलं परिवर्तन पाहिजे, असा JNG या सरकारकडून कुठलीही अपेक्षा ठेवून नाही हे तरी सध्या दिसतंय. कारण की सरकार आपल्या चमकोगिरीमध्ये किंवा पक्ष फोडण्यामध्ये आणि आपली सत्ता कशी बळकट होईल हेच बघण्याकडे सध्या म्हणजे पूर्ण वेळ लक्ष देत आहे. आणि जनतेचे प्रश्न, जनतेची ज्या काही समस्या आहेत, आता शाळेचं प्रकरण पूर्ण देशभर सध्या गाजत आहे. आता महाराष्ट्रामधल्या अनेक शाळा अशा आहेत की म्हणजे ज्यांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत, त्या पडझड होत आहे आणि अनेक शाळा बंद झालेल्या आहेत आणि खाजगीकरण मात्र वारंवारपणे सुरू आहे. तर याकडे बघायला सरकारला वेळ नाही आणि सरकार मात्र कुंभमेळ्यासाठी म्हणजे लाखो कोटीचा खर्च करीत आहे आणि इकडे मात्र शाळा बंद करीत आहेत. अशा पद्धतीचे जे काही प्रकार चालू आहे, तर या सरकारला सर्वसामान्य लोकांच्या किंवा गरिबांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. यांना फक्त धार्मिक म्हणजे मताचं वोटिंग मत जे आहेत, धार्मिकतेच्या माध्यमातून आपले मतदार सुरक्षित करायचे आहेत आणि त्या मतदाराच्या मार्फत पुन्हा आपली सत्ता टिकून ठेवायची आहे. एवढंच एक कलमी कार्यक्रम या सरकारचा म्हणजे राज्यातल्या आणि देशातल्या सरकारचा. म्हणजे धर्माच्या संदर्भात जे काही लोकांना देता येईल ते द्या आणि बाकीच्या गोष्टी नको, अशा पद्धतीचं एक प्रकारचा कार्यक्रम हे सरकार राबवत आहे. आणि भारतीय जनता पक्षाला दुसरं काही सुचत नाही. विकासाची कामं म्हणा किंवा बाकीच्या रोजच्या जीवनमरणाच्या गोष्टी म्हणा, याशी या लोकांना काही देणं घेणं राहिलं नाही असं दिसतंय. तर राहुल गांधी यांनी जी टाकलेली गुगली आता या भारतीय जनता पक्षाला कशी खेळता येईल हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहावं लागेल. परंतु एक मात्र नक्की आहे की राहुल गांधी हे भारतीय जनता पक्ष म्हणजे अगदी थेट आपल्या ह्या सध्याचा जो काही प्रवक्ता आहे राज्यामधला नवनाथ बन, त्याच्यापासून तर अमित शहा आणि मोदीपासून पात्रापर्यंत या लोकांची विचार करण्याची कुवत तितकी नाही जितकं सध्या राहुल गांधी विचार करतात. आणि ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये मिसळत आहेत, ज्या पद्धतीने म्हणजे सर्व समाजातील सर्व स्तरांना त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न चालवला आहे. म्हणजे JNG असो, म्हणजे युवक युवती असो, महिला असो, पुरुष असो, ह्या सगळ्यांशी एक प्रकारे सुसंवाद साधण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. आणि राहुल गांधी हे काँग्रेसमधले आता असे नेते आहेत की जे या पक्षाला तारून तर नेतीलच, परंतु पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सत्ताही स्थापन करू शकतील असं सध्या तरी दिसतंय. आज हा टेम्पो जर पुढे अजून 1-1.5 वर्ष 2 वर्ष राहिला तर मात्र सत्तांतर होईल असं चित्र आहे. तर आत्ताच्या पुरतं इतकंच. माझा हा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या मदतीमुळेच
आमच्यासारख्यांना उभारी येते आणि मग नवीन नवीन विषयावर आम्ही बोलू शकतो. तर आजच्यापुरतं इतकंच. नमस्कार.